मी आज हॉटेलसारखी चमचमीत आणि चटपटीत अशी पावभाजी बनवणार आहे। सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत। बटाटे, गाजर, फुलगोबी, शिमला मिर्च, बीट आणि मटर सुद्धा घेतलेला आहे। सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत व त्यासोबतच थोडंसं बटर टाकायचं व भाज्या शिजतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे। झाकण लावून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 5 शिट्ट्यामध्ये भाज्या आपल्या पूर्णपणे शिजून जाते। तर बेडगी मिरची, गरम मसाला, पावभाजी मसाला, बारीक चिरलेला कांदा, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो आणि बटर घेतले। त्यासोबतच मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। बघू शकता आपल्या भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत। भाज्यामधलं जास्तीचं पाणी एका वाटीत काढून ठेवायचं आहे। हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत। आता स्मॅशरच्या किंवा इतर साह्याने आपण भाज्या पूर्णपणे बारीक करून घेऊया। बघू शकता पूर्णपणे गाळ झालेली आहे व बारीक सुद्धा झालेली आहे। अशाच गाळ करून घ्यायचे आहे। आता एक कढई ठेवूया, त्यामध्ये थोडं जास्तीचं तेल टाकायचं आहे। त्यासोबत बटर टाकूया। आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया। तो छानसा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। छानसा गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। थोडंसं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचे आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। टोमॅटो मऊ झाल्यानंतर व टोमॅटोला थोडेसे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। बेडगी मिरची, गरम मसाला, पावभाजी मसाला, पुन्हा पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे। थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याला तेल सुटेल। 2 मिरच्या टाकायच्या व हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपल्या ग्रेव्हीला म्हणजेच आपल्या मसाल्याला छानसं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपण बारीक केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या व पूर्ण मसाल्याला छान पैकी हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बाजूला काढलेलं पाणी टाकायचं व आपल्या आवडीनुसार पावभाजी पातळ किंवा घट्ट तुम्ही ठेवू शकता। बघू शकता पावभाजी किती छान दिसत आहे। त्यानंतर थोडंसं आपल्याला बटर टाकायचं आहे व वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची। थोडंसं हलवून घ्यायचं आहे। तयार आहे पावभाजी। तवा गरम करून घ्यायचा, पाव मधातून कट करून घ्यायचे। त्यानंतर तव्यावर बटर टाकायचं, ते पूर्णपणे पसरून घ्यायचे। थोडीशी पावभाजी टाकायची व आपले पाव आपल्याला परतून घ्यायचे आहेत। पाव मस्तपैकी दोन्ही बाजूकडून ते खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता तयार आहे आपली पावभाजी। चमचमीत आणि चटपटीत अशी पावभाजी आपली तयार आहे। एक वेळेस नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा। आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कशी वाटली पावभाजी नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्त रहा, मस्त खा। बाय।